तुम्ही सुद्धा कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहात का? म्हणजे फॅमिली पेन्शनर आहात का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सरकारने घेतला आहे एक असा निर्णय ज्यामुळे कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आता त्यांची ओळख पटवण्यासाठी, त्यांची कामे करण्यासाठी कुठल्याही अडचणी येणार नाहीत। जसं तुम्हाला माहिती आहे की कुटुंब पेन्शनधारकांना त्यांची ओळख पटवण्यासाठी काहीही पुरावा नसल्यामुळे बँका, रेल्वे स्थानक, सरकारी सेवा इत्यादी ठिकाणी मोठ्या अडचणी येत होत्या। त्यामुळे सरकारने आता कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुद्धा एक कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे। आता हे ओळखपत्र काय आहे, त्यावर कोणती माहिती असेल, ते ओळखपत्र मिळवायचं कुठून आणि सरकारने हा निर्णय घेतला कशाला, त्यासाठी पात्र कोण असणार आणि या ओळखपत्राचा खरा उपयोग काय होणार, सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। आणि जर तुम्ही देखील कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर हे ओळखपत्र लगेचच काढून घ्या। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की सरकारी नोकरीमध्ये असल्यानंतर जो काही व्यक्ती सरकारी नोकरी करत आहे त्याला एक कायमस्वरूपीचं ओळखपत्र दिलं जाते, ज्यावर तो गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे अशी माहिती असते। त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध होतात आणि त्यांच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांच्याकडे हे कार्ड कायमस्वरूपी असतं। परंतु अशी व्यक्ती जर मृत झाली, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांची जी काही पेन्शन असते ती कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना म्हणजे त्यांच्या कुटुंबातील फॅमिली मेंबर्सला मिळत असते। त्यामुळेच अशा फॅमिली मेंबर्सला, अशा फॅमिली पेन्शनर्सला सुद्धा त्या सुविधांपासून वंचित राहता येऊ नये म्हणून सरकारने आता फॅमिली पेन्शनर्ससाठी एक नवीन आयडी कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे। कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांची कामे करून घेण्यासाठी अडचणी येत होत्या, म्हणूनच अनेक निवृत्तीवेतनधारक संघटना सरकारकडे अशा कुटुंब निवृत्तीवेतनधारक ओळखपत्राची मागणी करत होत्या आणि अखेर आता सरकारने तो निर्णय घेतला आहे आणि त्यासंबंधीचा एक ऑफिशियल GR सुद्धा काढला आहे। हे ओळखपत्र मिळाल्यामुळे कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अनेक फायदे होतील। जसं सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेताना ओळख पटवणं सोपं होईल, ज्येष्ठ नागरिक सवलत, रेल्वे सवलत, बँकेतील खात्यांशी संबंधित व्यवहार अधिक सोपे होतील, विविध शासकीय कामांमध्ये ओळख दाखवता येईल, समाजात आपला पेन्शनधारक म्हणून सन्मान टिकून राहील। आता यासाठी कोण पात्र आहे? पात्रता एकदम सिंपल आहे। जे लोक मयत सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्या कुटुंबातील आहे आणि ज्यांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळत आहे असे लोक या कार्डसाठी पात्र असते। हे कार्ड तुम्हाला जिथून तुमची फॅमिली पेन्शन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन मिळते त्या कोषागार कार्यालयामधून मिळणार आहे। यासाठी त्या कोषागार कार्यालयामध्ये कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना एक अर्ज लिहून त्या कार्डची मागणी करायची आहे। यानंतर संबंधित कोषागार कार्यालय अशा प्रकारचे कार्ड तुम्हाला इश्यू करेल। आता समजा तुम्हाला जर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर व्हायचे असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचे असेल, तर तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही हे ओळखपत्र काढलं असेल त्या जिल्ह्यातील कोषागार कार्यालयामध्ये जाऊन हे ओळखपत्र म्हणजे जुनं ओळखपत्र सबमिट करायचं आहे आणि नवीन जिल्ह्यातील नवीन कोषागार कार्यालयामध्ये पुन्हा एकदा अर्ज करून हे नवीन कार्ड मिळवायचं आहे। प्रोसेस अगदी सोपी असेल, फक्त अर्ज करायचा आहे आणि डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तुमचे कार्ड तुम्हाला मिळणार आहे। पुन्हा बघूया की कार्डचा फॉर्मॅट कसा असेल। कार्डवर तुमचा फोटो असेल, तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, आधार क्रमांक तो देखील मास्क्ड, PPO क्रमांक, मयत निवृत्तीवेतनधारकाचं नाव, नातं हे सगळं स्पष्टपणे दिलेलं असेल। ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाची गोल शिक्क्याची मोहर असणार, म्हणजेच हे ओळखपत्र अधिकृत आणि मान्य असेल। आता हे ओळखपत्र काढण्यासाठी खर्च कोण करणार? तर हे ओळखपत्र छापण्यासाठी, तयार करण्यासाठी जो काही खर्च येणार आहे तो कुटुंब निवृत्तीवेतनधारकालाच करावा लागणार आहे, ज्याची पावती बृहन्मुंबई पेन्शन असोसिएशनकडून मिळणार आहे, जी तुम्हाला कोषागार कार्यालयामध्ये जमा करायची आहे। काही पेन्शनर्स संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। अनेक ज्येष्ठ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी हे कार्ड म्हणजे एक मोठा दिलासा आहे, कारण आता बँका, रेल्वे, सरकारी कार्यालय या ठिकाणी वारंवार तुमची कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही। मित्रांनो, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठीचं हे कार्ड म्हणजे तुमच्या सन्मानाचं, तुमच्या हक्काचं आणि तुमच्या गरजांचं रक्षण करणारं एक महत्त्वाचं साधन आहे। आता तुम्हाला कुठेही ओळख पटवताना अडचणी येणार नाहीत, म्हणूनच तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबात अथवा तुमच्या परिचयात कोणी कुटुंब निवृत्तीवेतनधारक असेल, कोणी फॅमिली पेन्शनर असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।